मोठ्या अडचणीमध्ये येईल. तिथे कॅचेस सुटले भरपूर मोठ्या प्रमाणात आणि त्याच फलंदाजांनी 70 धावा चेस करत असताना ही लढत जिंकली. आता मॅचला सुरुवात होती. एका बाजूला आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे आणि त्याला फाईट करेल. बॅट्समन आलेत मैदानामध्ये. 12व्या खेळाडूने आमच्यापर्यंत माहिती पुरवली राजा आणि त्याला साथ देण्यासाठी. विलास त्याचं नाव आहे राजा. त्याला प्रेमानं लोक राजू बोलतात. असा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. योगेश कोरच्या हातामध्ये चेंडू. बिग फाईट सेकंड राऊंडची ही सेकंड लढत. मायेनगरच्या विरोधात कोण खेळणार ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. योगेश कोरच्या हातामध्ये चेंडू. स्ट्रायकर इनवर राजू राठोड. पहिलाच बॉल फुलटॉस जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला संधी नाही आहे. राजू राठोडने जिथे इनिंग समाप्त केली होती तिथून करतोय बहरदार सुरुवात. हा येतोय सोनरपाडा संघासाठी मुरबाडकर चषक चौकार. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर योगेश कोर. इथे टाकलेला बॉल मोठा फटका मोठा प्रहार. राजू 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 राठोडच्या बारमधून हा षटकार. केलेलं क्रमण पश्चिमेकडून पूर्वेला वाहणारा वार आणि त्याचा घेतला जातोय फायदा. 70 धावांचा चेस करायचं होतं. पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हर 3 बॉल मध्ये चेस केलं होतं. 10 बॉल 48 धावांची नाबाद इनिंग राजू राठोडने मैदानामध्ये खेळली होती आणि तो आता सलामीला आलाय ज्याने 2 बॉल मध्ये 500च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या 10. अप्रतिम बॅटिंग. जितूची कमी आज भासून दिली नाही. हेलिकॉप्टर बॉय राजू राठोडने. इथे टाकलेला बॉल सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर फाईटच्या रूपाने येते. एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेच्या मदतीने एसी सोनारपाडा जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार होतील. योगेश कोर. इथे टाकलेला चेंडू बरदा वेगानं कमबॅक राहिला. इथे गोलंदाज योगेश कोरचं. सातत्यानं पण या मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पायलट टेंबरे गावाचा ज्या ज्या वेळेस उल्लेख केला जातो त्यावेळेस पहिलं नाव येतं सुभाष केंबारेंचं. त्यानंतर मनोज केंबारे असतील आणि आता सध्याच्या घडीला या खेळाडूने दबदबा ठेवला. मुरबाड विभागातील टेंबरे गावाचा तो खेळाडू गोलंदाजी मार्कवर तयार आहे. योगेश कोर. इथे टाकलेला बॉल फुलटॉस सफल झाले. जागा बनवली डीप मिड विकेटला. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. राजू राठोडचा रावडी राठोड षटकार. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. अप्रतिम फटका मैदानामध्ये सजावत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय राजू. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. मोठी विकेट मोठी विकेट. इथे फलंदाज विलास वारगडे होतील धावबाद. आशीर्वादाने यश संघ खेळतोय र.
विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. विलास फारकडे बाद होतील. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. हरीश हरीश येतील मैदानामध्ये. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतील. विलास शून्यावरती बाद झालेत. योगेश तयार. इथे टाकलेला बॉल सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. अवी एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. योगेश स्कोअरचं 19 धावा धावफलकावर. निर्धारित 4 षटकांची लढत संधी ऑपरेटरला. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक चांगलं राहिलं आर्यन स्पोर्ट टेमरे या टीमचं. सुरेख प्रकारचा चेंडू अप्रतिम हाताळला. गोलंदाज आपण पाहतोय मनोज केंबारी. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये दाखल झालेत. 19 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडवर राजू राठोड. इथे देखील हा चेंडू भन्नाट वेगानं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अंपायर MCA चे अंपायर आहेत ज्यांनी 70 ते 80 लेदरच्या मॅचेस, 2000 पेक्षा जास्त टेनिस बॉलच्या मॅचेस कव्हर केल्यात असे पंच आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. मनोज. इथे टाकलेला बॉल. सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. चौकार. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. आशिष आलेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल कंप्लीट, फलंदाज बाद. विकेटचं पतन होतं. बॅट्समन हरीश बाद होतील. बॅट्समन बॉल चेक करायचंय का? ओके. 2 मिनिटं बॅट्समन थांबा. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली पंचांनी आणि आता देवीदास अँकर. पंच आपणच या. मदन सर. पंच आपल्याला विनंती असेल, आपण मैदानाच्या बाहेर यायचं. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. सुहास सर संपर्क करा आणि दुसऱ्या टीमचे कॅप्टन.
नो बॉल आणि तदनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. फ्री बॉल, फ्री बॉल स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील हरीश, अवी. 23 24 धावा, 24. या षटकात धावा आल्यात 5. पहिल्या षटकात होते 19. गोलंदाज तयार, अभि. फ्री बॉल, इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं, हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. सुमात्रा पाहायला मिळतोय, गोलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतोय अधुरे षटक पूर्ण करण्यासाठी. सुमात्रा पाहायला मिळतोय, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. धावफलकावर धावसंख्या 24. गोलंदाजी मार्कवर तयार. हा चेंडू भन्नाट वेगानं, हा चेंडू डॉट. दुसरं षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा. डीजे गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर सुभाष केंबारी गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतो आशिषला, नॉन स्ट्रायकर एंडवर बॅट्समन हरीश. 2 षटकं संपलीत. धावफलकावर धावसंख्या 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. सुभाष केंबारी गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार होता. गोलंदाजी मार्कवर सुभाष केंबारी. पहिला बॉल आणि पंचांचे अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, लावून पोहोचेल ती 25. या धावसंख्येवर 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर तयार सुभाष केंबारी. इथे टाकलेला चेंडू लाजबाब, हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. समोर पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या 25. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. एका बाजूला आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे आणि त्यांना फाईट देत असताना एस ए सोनारपाडा. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. इथे टाकलेला बॉल, मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. आशिषच्या बॅट मधून आक्रमण. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 31. या धावसंख्येवर अप्रतिम फटका, लाजबाब टायमिंग आशिषच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवर गोलंदाजाचं वर्चस्व, दुसऱ्या बॉलवर फलंदाजाचं वर्चस्व हे पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ खेळाडूंचा भरणा आहे. चांगलं कॉन्टॅस्ट आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या वाढेल 31 धावा. 31 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार सुभाष केंबारी. इथे देखील फुलटास आशिषच्या बॅट मधून फ्लॅट फ्लॅट सिक्सर, षटकार.
प्रेक्षक अर्थात अक्षयने खूप चांगला कॅच पकडलाय. हेच कॅच मैदानाच्या आत पकडले असते तर देवगावचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. 2 बॉलवर 2 षटकार आलेत. षटकार हॅट्रिकची संधी बॅट्समन आशिषला. फुल टॉस बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि पंचांचा इथे एक बीमर. चेंडू द्या दुसरा ताबडतोब. बॉल द्या ताबडतोब मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या 38. फ्री बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकार आले तर नंतर आला बीमर बॉल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38. 38 38 हवा. फ्रीडचा बॉल. स्ट्रायकर एंड वर आशिष पाहायला मिळतोय. फ्री हिट बॉल आणि त्याचा सामना करण्यासाठी तयार. बॅटनं फटका जो मात्र सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. योगेश कूर. योगेशचं क्षेत्ररक्षण लाजबाब. एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 39 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज सुभाष केंबारी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वर हरेश पाहायला मिळतील. अशीच चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं. राजूने सुरुवात दमदार केली. विलास धावपात झाले 0वरती. तदनंतर आता आशिष आणि हरेश या 2 खेळाडूंवर जिम्मेदारी. इथे टाकलेला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. 40 धावा. शेवटचा बॉल जो मात्र मैदानामध्ये शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. स्ट्रायकर एंड वर बॅट्समन आशिष. एसी सोनारपाडा आणि त्यांना फाईट देत असताना टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. सुभाष केंबारी तयार होतील. इथे टाकलेला बॉल. मोठा फटका. मोठा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. डिस्पॅच. षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या धावसंख्येवर. 46 ऑन द बोर्ड. 3 षटक कंप्लीट. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 19. या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा. 46 धावा धावफलकावर. 6 चेंडूंचा खेळ जो मात्र बाकी आहे. प्रशांत आलेत गोलंदाजी मार्कवर. प्रशांत केंबारी शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. वेळ वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर तयार होतो. प्रशांत
पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर अप्रतिम झेल परंतु तिथे चेंडू जाईल सीमा पार षटकार अर्धशतक कंप्लीट हरेच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहिला 52 धाबा धावपलकावर टीम रे आणि त्यांना फाईट देते सोनारपाडा एका बाजूला आर्यन 11 दुसऱ्या बाजूला एस 11 इथे देखील मोठा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर इथे चुका होणार नाही चांगला झेल फलंदाज हरेचा संपेल खेळ प्रशांत केंबारी गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय अप्रतिम फटका शेतच्या बॅट मधून येणारा हा चौथा षटकार भारतीय जाऊन पोचेल ती 58 58 ऑन द बोर्ड 58 धावा अप्रतिम बॅटिंग अशीच्या माध्यमातून पाहायला मिळते 3 चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत स्ट्रायकर एंड वर आशिष खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो प्रशांतचा बॉल शॉर्ट पिच बाउन्सर आणि पंचांचा इशारा बांधतात वाईटच्या रूपाने एक सिंगल संघात धावसंख्या 59 या धावसंख्येवर टीम एसे सोनारपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांना फाईट करत असताना आर्यन स्पोर्ट क्लब टीम रे दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना नरेश मार्ज आणि आत्माराम जाधव प्रेझेंट मुरबाडकर चषक ब्रँडेड षटकार 5वा षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती आता 65 या धावसंख्येवर अजूनही 2 बॉल शिल्लक अप्रतिम बॅटिंग करत असताना आशिष आपल्याला पाहायला मिळतोय आशिषच्या बॅट मधून आतापर्यंत आपण विचार केला तर धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येत असताना 5 षटकार आतापर्यंत आले 30 धावांची इनिंग आतापर्यंत खेळली बॅट्समन आशिषने धापलकावर धावसंख्येचा विचार केला 65 शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर प्रशांत इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉप एज मात्र पाहायला मिळतोय 1 धावा आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा येतील संघाची धावसंख्या भारतीय जाऊन पोहोचेल ती 67 या धावसंख्येवर शेवटचा 1 बॉल शिल्लक लास्ट बॉल टू गो 67 धावा धावपलकावर पाहायला मिळतात चांगलं क्रिकेट
अप्रतिम बॅटिंग अशीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत किंबारीवर केलेलं आक्रमण आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 21 धावा 5 बॉल मध्ये आल्यात. एक विकेट देखील आली. शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतो. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळेल. योगेश स्कोर आलेत बॉलवर. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्यात. 69 धावा धावफलकावर. 70 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेला. पहिला सामना देखील असाच झाला आणि दुसरा सामना देखील आपल्याला सेकंड राऊंडचा असा पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये 70 चेस झाल्यात. या सामन्यामध्ये होतील का ते आपल्याला पाहायचं आणि ते कशा प्रकारे टार्गेट चेस केलं जाईल ते देखील आपल्याला पाहायचं. मी काही काळ थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा मुरबाडकर चषक आणि ऐकत राहा अभय सर आणि त्याचबरोबर आमचे कृपन सर यांना धन्यवाद. क्रिकेटच्या मैदानी धुवा डू एंड डाई करो या मरो, इसी स्थिति में खेलना है कि दोनों टीमें काफी अच्छी टीमें हैं. एक अच्छा मौका है, अभी नहीं तो कभी नहीं. अंपायर भी तैयार. दोनों बैट्समैन भी धीरे धीरे जा रहे इस समय टीम का आगाज करने के लिए. कौन बैट्समैन? योगेश और किरण. जो कि पहला और जो कि पावर प्ले का ओवर होगा जिसमें ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश रहेगी. और गेंदबाजों के ऊपर थोड़ा सा प्रेशर रहता है. देखना क्या होता है. एक बड़ा मुकाबला यहाँ पर चलता हुआ. सोनापुरा वर्सेस टिम्बरे के बीच एक कांटे का मुकाबला. कमेंट्री छोर से बॉलिंग का बार संभाले बॉलर
इसी ओवर की पहली गेंद काफी खराब गेंद थी, पटकी गेंद थी और गेंद को खेल जैसे मिडविकेट वाले के बीच में से गेंद गोली की तरफ 4 रन के लिए जैसे गेंद बल्ले पर लगाई, चौथी की मोहर लगाई थी। इन 4 रन के साथ अपना खाता खोला, टीम का खाता खोला, स्कोर इस समय 4। आइए डीजे। काफी तेज हवा, पश्चिमी ओर से पूरब से ओर जाती हुई हवा, उसका पूरा फायदा उठा रहे। योगेश ने अपना खाता खोला 4 रन के साथ। सचिन और चल रहा यहाँ पर बैक पर रहेगा, चल रहा है यहाँ पर, कोई मौका नहीं है और गेंद सीधी यहाँ पर साइड स्टंप के बाजू में यहाँ पर 6 रन के लिए। 10 अच्छा जवाब यहाँ पर 2 गेंदों के ऊपर अच्छे 2 लंबे हिट, एक चौका छक्के के साथ स्कोर इस समय 10। एक बार फिर गेंद को चेक कर एक बार फिर बॉल को सोख दिए, खेल रुका हुआ था। और सर की तीसरी गेंद, गेंद हवा में, देखना फील्डर आ रहे सब गेंद के ऊपर, आसान से कैच हो सकता है, कोई गलती नहीं करी, एक डीप फड़प के ऊपर एक अच्छा कैच, उसी के साथ यहाँ पर पहले विकेट का पतन। योगेश बैक टू द पवेलियन। बस 1 विकेट खोने के बाद डीजे। एक यॉर्कर डालने की कोशिश करी, फिर टच गेंद हुई, उसका पूरा फायदा उठाने जाके बैट्समैन, लेकिन गेंद काफी ऊपर आई और जो कि डीप लाइन के खिलाड़ी आए गेंद के ऊपर और एक अच्छा कैच लिया और योगेश 10 रन बनाकर 3 गेंदों का सामना किया। योगेश का स्थान लेने के जा रहे समय नए बैट्समैन मनोज। बैटिंग की कमी नहीं है, टिम्बर की टीम के पास 11 नंबर तक बैटिंग लाइनअप है। गेंद हवा में थी इसलिए स्ट्राइक चेंज हुआ इस समय। टाइप कर इस समय किरण। और इसी के साथ गेंद थोड़ी सी नीचे रहे, ऑन साइड में गेंद को पुश किया, केवल एक सिंगल के लिए यहाँ पर स्कोर में 1 रन का इजाफा, स्कोर बढ़ता इस समय 11। इसी के साथ किरण ने अपना खाता खोला 1 रन के साथ। थोड़ी सी यहाँ पर मिडल स्टंप से जुड़ी लिस्टों के बाद गेंद जा रही थी, हल्का सा गेंद को सेव करना चाहते थे, लेकिन पूरी तरह से गेंद बल्ले पर नहीं, शॉर्ट फैनले के ऊपर अच्छे फील्ड और केवल 1 रन के लिए। स्टार्ट प्रेस में मनोज, एक अच्छा ट्राई किया, लेकिन फील्डर यहाँ पर मौजूद, देखना है 1 रन के लिए बैट्समैन दौड़ चुके, थोड़ा सा यहाँ पर गेंदबाज से उनको रिक्स हुआ, उसके साथ रनआउट का खतरा हो सकता है, देखना है क्या होता है। अंपायर भी यहाँ पर देख रहे हैं, लेकिन बहुत अच्छी यहाँ पर दोनों के बीच में अच्छा तालमेल, और जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक दूसरे के लिए बैट्समैन पहुंच चुके थे। इन दोनों के साथ स्कोर बढ़ता समय 13। काफी अच्छा शॉट था, लेकिन इतनी अच्छी फील्डिंग, लेकिन उतनी अच्छी यहाँ पर रनिंग एबिलिटी, सब कुछ अच्छा इस गेंद के ऊपर।
और एक अच्छा ट्राई यहाँ पर देखना है, कोई मौका नहीं और देखना है गेंद क्या है। अच्छा का बाउंड्री के थोड़े से अंदर से गेंद एक टप्पा खाकर गेंद बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। इन 4 रन के साथ स्कोर बढ़ता है इस समय 17। और सचिन का एक महंगा समाप्त, उनका बोलिंग 17 रन एक सफलता, 1 ओवर 9 मेडन, जीवन में 17 रन एंड 1 विकेट। डीजे और यहाँ पर इस सारे कैंड से गेंदबाजी में परिवर्तन हुआ, मैच का दूसरा लेकर बॉलिंग का पास संभालेंगे बॉलर विलास उर्फ छोटा तेंदुलकर। आता मात्र 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज पाहायचे, काही सामन्याला काही कलट नाही ते काय एक रंगतदार सामना इथे रंगतोय, सारे प्रेक्षकांना एक चांगल्याशी सामन्याची मेजवानी। तसे सज्जा जारी से में स्लिप एक स्ट्रिक और एक मिड ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक मिड ऑन, एक मिड विकेट शॉर्ट फाइन लेग स्क्वायर लेग। और क्या यहाँ बड़ी गेंद थी, यहाँ पर ब्लॉक होल में डाली थी, पूरी तरह से बैट्समैन उसे कनेक्ट नहीं कर पाए, पूरी तरह से गेंद चकमक आ गए, गेंद देखने पैड पर लगे, हम पर गया पैड पर लगी, फिर भी यहाँ पर तब तक फील करे तब तक 1 रन के लिए समय तब मैच बराबर चल रहा है इस समय, एक तरफा मैच नहीं है, एक काटे का मैच चल रहा है। काफी तेज गेंद निकाली थी बिलास, धीरे अपनी बॉलिंग मार्फत तैयार। विलास वारगडे यांना प्रत्येक विकेट साठी जोशी किराणाकडून वाटते 100 पारितोषिक। काय रेडी आहे का? और अगली गेंद यहाँ पर पुलटास बनाकर गेंद को खेल दिया, लेकिन फील्डर फील्डर पर मौजूद था, उसी के साथ कोई गलती नहीं करी, सीधे उनके हाथ में, कोई झीलने की भी उनको जरूरत नहीं, एक फुल टॉस गेंद को बनाया, एक गेंद को एक लॉब शॉट खेलना चाहते थे लेकिन फील्डर को पार नहीं पाए और पूरी तरह से गेंद उनके हाथ में, उसी के साथ ये दूसरा विकेट का पतन। अच्छी गेंदबाजी।
और अगली गेंद स्टंप के बाहर थी, गेंद को यहाँ पर छेड़छाड़ की कोशिश करी, गेंद को खेलने की कोशिश, लेकिन पूरे से चकमा खा गया, थोड़ी सी लो गेंद डाली यहाँ पर। विलास अपना अनुभव का अच्छा फायदा उठा इस समय, पेस के ऊपर पूरी से बीट किया था बैट्समैन को, रन की गुंजाइश नहीं। और इसी के साथ यहाँ पर एक अपील हो रहा है इस समय, जब तक गेंद फील्ड लेग वाइज एक हल्की सी अपील की थी, लेकिन इस अपील में उत्साह ज्यादा था, विश्वास कम था। एक अच्छी गेंद थी, बैट्समैन को पूरी तरह से यहाँ पर चकद उनके पैड पर लगी, फिर भी एक सिंगल के लिए यहाँ पर दौड़ चुके थे। एक अच्छा बॉलिंग का प्रदर्शन, स्कोर बढ़ता समय 19। एक बार फिर अच्छा ड्राई यहाँ पर देखना, फील्डर मौजूद क्या, देखना कैच लेने के लिए कोई गलती नहीं करी, और गेंद सीधी यहाँ पर डेव स्ट्रोकर के ऊपर एक अच्छा कैच, स्ट्रोकर आपके बीच में एक लॉफ्टेड शॉट खेलने की चेष्टा कर रहे थे, फील्डर को पार नहीं कर रहे, एक अच्छा कैच। एक अच्छा ओवर समाप्त, यहाँ पर बेहतरीन बॉलिंग का प्रदर्शन, उनका बॉलिंग यहाँ पर उनका बॉलिंग एनालिसिस, 1 ओवर 0 मेडन 2 रन 2 सफलता, 1 ओवर 9 मेडन, जीवन में 2 रन एंड 2 विकेट। गुड बॉलिंग बाय विलास। पहले में जरूर 17 रन आए थे, लेकिन उसके बाद विलास ने पूरी तरह से अंकुश लगाया रनों के ऊपर, विकेट भी लिए, 2 विकेट लिए। अभी रिक्वायरमेंट काफी बढ़ता जा रहा है, अभी यहाँ पर 51 रनों की जरूरत, जो कि आने वाली 12 गेंदों में 12 बॉल्स एंड 51 रन्स बाय टेमरे। ऐसा लग रहा था कि अभी 17 रन बन चुके थे पहली ओवर में, तो ऐसा लग रहा था कि मैच एक काटेगा होगा, लेकिन विलास वारगड़े ने एक अच्छी गेंदबाजी कर टीम को एक बार फिर पूरी तरह से मैच में वापस आ गया, इस समय सोना पड़ा। प्रति ओवर में 25 साढ़े 25 रन चाहिए, एक मुश्किल काम है, लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है, देखना क्या होता है। जब तक आखिरी गेंद डालना है, तब तक भविष्यवाणी करना काफी खतरे का काम है। और इस ओवर की पहली गेंद कैच लेने की संभावना थी, एक हाथ से गेंद को रोकने की कोशिश, लेकिन बहुत अच्छा प्रयास किया था, बढ़िया एफर्ट यहाँ पर। जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन के लिए समय था बैट्समैन के पास, और स्कोर बढ़ते समय 20। अच्छा एफर्ट। अभी 11 गेंद में 50 रन चाहिए, यहाँ पर चौके और छक्के की बरसात करना होगी यदि टेमरा टीम को जीतना है तो। एक बार फिर यहाँ पर शॉर्ट पिच के लिस्ट को बाहर थी, यहाँ पर विलास ने कोशिश करी आखिर तक, देखना है अंपायर का इशारा, देखना है, और गेंद यहाँ पर अच्छे रन के लिए। इन अच्छे रन के साथ स्कोर बढ़ते इस समय 26। खाली खाली चेक करता का खाली चौके का, हाँ अंपायर कॉल जो छक्का था वो चौके के लिए एक बार फिर कन्वर्ट किया है, 2 रन कम की हो जाएगी 24।
तर चला काय करायचं, खेळ तरी चालू करायचं आहे. पंच चला लवकर चला. नंतर मग पुढचा चेंडू पाहायचा, चेंडूचा पाठलागडी जाऊन जातो तो दोघांच्या दिशेने शत्रु चेंडू दरम्यान वाटतं, दोघांच्या मधून चेंडू सीमापार, चेंडू सीमापार 4 धावा. या चौकोनी मोठे सामन्याला ते कलाट नेते. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या एकूण ते 28. आणि स्वेलिंग यांच्या मधून चेंडू सीमापार चौकार. पुन्हा एकदा चेंडू मला वाटतं पाहायचंय. लेफ्टवरती चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू हुकाचा प्रयत्न. वाईट चेंडू पण एक अंतर वाढते. एका धावने संघ धावसंख्या वाढते 29. मालीनगर संघाने सज्ज राहायचं आहे. अद्याप सामन्यातील चुरस कायम आहे. एका वाईट वाले वाटतं सामन्याला ते पाहायचं पुढचे चेंडू काय होते ते. आणि पाहायचं चेंडू असताना बाहेर आणि चांगलासा ग्लाइड करतो. चेंडू जातो तो गली आणि पॉइंट यांच्या देशान चेंडू डीप थंड देशान चेंडू सीमापार 4 धावा. चांगला मध्ये सनसनीत चौकार. या चौकाने संघ धावसंख्या एकूण 33. फटका. जे चांगलाच मोठे बॅटिंगचं प्रदर्शन, खरोखर चांगलासा गुन्हे असा खेळाडू, अत्यंत थोडंसं शॉर्टपिच चेंडू आणि चांगलासा फटका. याला पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायचं. चेंडू जातो तो वन बाउस मध्ये शत्रेश चेंडू होतो. चांगलासा शत्रेश दुसरीदा घेण्याचा प्रयत्न रनआउट होतो का पाहायचं नाहीये. मला वाटतंय 2 दरम्यान पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या एकूण 35. अद्याप वाटतंय जवळजवळ वाटतंय निम्म्या धावा केलेली. अद्याप निम्म्या धावांची गरज आहे. खूपच असं अवघड असं आव्हान आहे. पाहायचं काय होते ते. याला वाटते फटका आहे पण फटका म्हणजे जोर नाहीये. चेंडू जातो ते पाठीमागे शतरेश येतो पाहायचंय. स्वतः गोलंदाज मध्ये चेंडू जाण्याचा प्रयत्न करतोय. चांगलासा शत्रेशन पाहायचंय. तो कोणी बॅकअप करायला नाहीये. वाटते दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती 37. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. 37.
आपण इकडे या. चला मॅच चालू करा. पाहिजे शेवटचे 6 चेंडू शिल्लक विजयासाठी. अद्याप 33 धावांची गरज. काही चमत्कार होतो का पाहायचंय. म्हणजे 6 षटकार मारावे लागणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागणार आहे. हो, पहिला चेंडू पाहिजे. चेंडू ग्लाइड करायचा प्रयत्न. चेंडू बॅटची मोठी कट घेऊन जातो. यष्टरक्षक अगदी दक्ष आहेत. कुठल्या पण चूक नाहीये आणि अगदी त्यांच्या हातात स्थिर होतो आणि गडी बाद होतोय. चांगला असा चेंडू मधले स्टोर झटकन निघून जातो. म्हणजे बॅटची कडा घेऊन सुंदर असा चेंडू. एक्स फिंगर चेंडू फलंदाज पूर्णपणे भुसकाळत टाकतो. चौथ्या विकेटचं पतन. धावसंख्या इथे कायम 37. पाचच्या वर 33 धावा. राजू आणि पुढे सरसावत. छानसा फटका पण क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी त्यांच्या पुढ्यामध्ये पडतोय आणि शेवटी बॅक टू बॅक मला वाटतंय या षटकातला हा दुसरा विकेट. चांगल्याशी म्हणते गोलंदाजी राजू राठोड यांची. 5 विकेटचं पतन. सुहास back to the pavilion. नए खिलाड़ी स्वप्निल. इस समय राजू हैट्रिक पर इस समय लगातार 2 गेंद के ऊपर 2 सफलता. मैच में जो कुछ संघर्ष है अभी भी कुछ संघर्ष हो सकता है लेकिन अभी केवल 4 गेंद है. जीत के 33 रन चाहिए. 4 छक्के भी मारे तो यहाँ पर कम पड़ेगा रन. राजू हैट्रिक पर इस समय ईश्वर की तीसरी गेंद और गेंद को खेलना चाहते थे. पूरी तरह से ब्लॉक में गेंद डाली थी. पूरी से बैट पर नहीं आई और एक अच्छी गेंद पूरी तरह से बैट्समैन को चकाई. आउट वाला लेफ्ट फॉर विकेट. हैट्रिक पूरी तरह से फुल टॉस ब्लॉक में गेंद डाली थी. बैट के उनके पैड पर गेंद लगी नीचे रही और उसी के साथ अंपायर का इशारा पर लेग फॉर विकेट का यहाँ पर और एक विकेट का पतन हो चुका है. इस समय राजू के हैट्रिक आज के दिन की पहली हैट्रिक. एक के बाद एक और 3 विकेट के इस समय 3 गेंद के ऊपर. बैट्समैन विशाल निखिल ठोंबरे को असतील संपर्क साधा. लगातार अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन. एक तरफा मैच जो संघर्ष था दो पहले ओवर में ऐसा लग रहा था कि एक संघर्ष होगा लेकिन उसके बाद थोड़ी सी यहाँ पर अच्छी गेंदबाजी करी. मुर्दे से मैच में हावी. सुंदर पड़ा टीम. कोई इंटरेस्ट नहीं है समय. एक तरफा मैच सब कुछ एक तरफा मैच कुछ संघर्ष नहीं है. केवल मैच की आवश्यकता बाकी.
इसी के साथ यहाँ पर एक बड़ी जीत यहाँ पर पूरी तरह से सोना पकड़ टीम ने अपने बॉलिंग बैटिंग दोनों ओर से बहुत अच्छा प्रदर्शन करते हुए इस समय एक अच्छा मॅच जीतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. टेंबल संघाचं देखील कौतुक करूया. खरोखर चांगलासा सामना की सामन्यात थोडासा विशेष काहीसे वाटते थोडा विशेष झालेला मला वाटते तो वारंवार